आमणे लोणाड परिसरातील क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषक 2022 आमणेपाडा. आज या स्पर्धेचा सलगचा 5वा दिवस आपण अनुभवतोय. खूप चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगल्या स्पिरिटनं ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. सर्वच खेळाडू देखील आपला 100% येथे देण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान सन्माननीय राजू पाटील साहेब आणि माननीय श्री एकनाथ दळवी सर आमच्यातून रजा घेत असताना थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवलीत. सरपंच साहेब आणि एमडी साहेबांच्या माध्यमातून आपले शतशः आभार. पंचांना विनंती असेल, सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे सांगे टीम. यानंतरचा जो सामना असणार आहे तो जय बजरंग भावाळे बी आणि बालगोपाळ सोनालेपाडा या दोन संघादरम्यान असणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. 4 षटकं समाप्त झाल्यानंतर लगेच टॉससाठी आपण यायचं आहे आणि पुढील सामने जे आहेत ते प्रत्येकी 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. फक्त पहिल्या फेरीतील सामने आपण 4-4 षटकांचे खेळवत आहोत. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याला आता सुरुवात केली जात आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मनोज पाटील सज्ज होत असताना पहिला बॉल सुरेख फटका. अजितच्या बॅटमधून अपरकटचा वापर केलाय आणि बॉल काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. आखो टप्प्याचा बॉल होता. खूपच लूज बॉलनं सुरुवात केली आहे मनोजनं. मीट देखील प्रोव्हाइड केली होती, त्याचा फायदा उचललाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना अजित यावेळेस राऊंड द विकेटचा मारा. पायांचा वेध घेतला होता, मात्र चांगल्या पद्धतीनं बॉल काढलाय. गॅपमधून लॉंग लेग क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडी आउटफील्ड तेथे स्लो पाहायला मिळते, नाहीतर हा देखील कदाचित चौकार झाला असता. आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा मिळत आहेत. अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स अजित आणि देवेन या दोन्ही सलामीवीरांमार्फत. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 वर. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज अजित पाटील. पुढचा बॉल फेस करेल फलंदाज देवेन. ऑफ साईडला 5 खेळाडू सर्वच्या सर्व सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत, मात्र फटका ऑन साईड. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज देवेनने. मकरंद स्पोर्ट्स मुटवल संघानं देखील काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. कट करायचा होता, हा बॉल थोडा खाली राहिलाय. विकेट किपरचा वेध घेणारा बॉल. डॉट चेंडूची सांगता होतीये. कमबॅक करतोय गोलंदाज मनोज पाटील. बाहुबली खेळाडू आहे, त्याच्यावर नेहमीच सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा असतात जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो. मनोज पाटील आणि रोशन दोन त्यांचे अतिशय महत्त्वाचे खेळाडू. रोशन विकेट किपरच्या भूमिकेत आहे. हा बॉल अगदी गॅपमधून तटवला गेला आहे. बॉल निघून जातोय वॅडिश फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. अतिशय सुंदर फटका, चौकार.
The second loose ball of the over in the line of leg stump, and it was helped on its way for 4. क्विक डिलिव्हरी ऑन दॅट ऑकेजन. मात्र हा बॉल देखील वाईड आहे. आपण पाहतोय की स्क्वेअर मारा हा देखील एक कमजोर बॉल होता. या आधीचा बॉल देखील कमजोर होता. अवांतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 14 वर. वाईटच्या रूपात 2 धावांचा बोनस येथे देण्यात आलाय. सुंदर फटका. पॉइंटच्या वरून बॉल काढला गेलाय आणि एका टप्प्याच्या सहाय्यानं बॉल पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. देवेनच्या बॅटमधून हा कलात्मक चौकार. अतिशय महागडं षटक पाहायला मिळालं. मनोजच्या माध्यमातून तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्या. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय फलंदाजांनी. विशेषतः स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला जे 2 फटके आपल्याला पाहायला मिळाले अतिशय नेत्रदीपक. चेंडूच्या बाउन्सचा चांगला वापर करत असताना दोन्ही फलंदाजांनी त्या दिशेनं खूप चांगले चौकार ठोकलेत. अजितच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. देवेनच्या बॅटमधून 1 चौकार. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये आणि दमदार सुरुवात मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची. धावसंख्या बिनबाद 18. 18 without loss. नेवर लेकर गेंदबाज रोशन मोगरे तैयार होते हुए. एथनिका स्पोर्ट्स आमने टीम का जो टूर्नामेंट कुछ दिनों पहले हुआ था आरके क्रिकेट ग्राउंड पर, उसकी विजेता टीम है मकरंद स्पोर्ट्स मुठवल. और बहुत अच्छी शुरुआत इस मैच में, इस टूर्नामेंट में भी उनकी रही है. मुठवल की टीम जो है एक बार फाइनल मैच खेल चुकी है सरपंच कप में. मेरे ख्याल से सावत के विरुद्ध फाइनल मुकाबला हारी थी. जहां सावत टीम संजय स्पोर्ट्स सावत जिन्होंने 2 बार इस टूर्नामेंट को जीता है, इस बार रूम बनाकर ड्राइव करना चाहते थे. फुल लेंथ गेंद थी, बीट हुए बैटर और विकेट कीपर से थोड़ी गलती हुई, वो भी बीट हुए. उसके चलते 22 के रूप में 1 रन. इस मैच के 2 ऑन फील्ड अंपायर्स शिवराम वैती और राजेंद्र पाटिल. अच्छी शुरुआत मिली है और जो मोमेंटम प्राप्त हुआ है उसको जारी रखना चाहेंगे बल्लेबाज. फुल टॉस फ्लिक किया, गेंद हवा में और हवा से बातें करती हुई मैदान के बाहर. शानदार छक्का. था, कम से कम प्रयास किया और ज्यादा से ज्यादा परिणाम हासिल किया. केवल फ्लिक भर कर दिया था, ज्यादा ताकत से खेलने की कोशिश नहीं की देवेन ने. टाइमिंग लाजवाब देखने को मिल रही है उनकी. फिर से बढ़िया ड्राइव, इस बार एक और अच्छा स्ट्रोक. खराब क्षेत्ररक्षण लॉन्ग ऑफ पर, जहां पर 1 रन बनना चाहिए था वहां पर 2 रन पूरे करते हुए दोनों सलामी बल्लेबाज. इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ मकरंद स्पोर्ट्स मुठवल टीम का 27 रन बिना किसी नुकसान के. टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई मुठवल टीम. फ्लाइटेड गेंद इस बार उठा के खेल दिया है डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है लेकिन उनके ऊपर से गेंद निकल गई है पहले बाउंस पर. सीमा रेखा के बाहर 4 रन. नहीं हो रहा है इस पारी में. हम देख रहे हैं सांगी टीम के लिए गेंदबाज भी कुछ गलतियां कर रहे हैं और फील्डर्स भी लगातार गलतियां कर रहे हैं. इससे पहले भी लॉन्ग ऑफ पर थोड़ी मिसफील्ड हुई थी और इस बार भी बाउंड्री बचा सकते थे लॉन्ग ऑन के खिलाड़ी, लेकिन गलत पूर्वानुमान था वहां पर. ये कैच बन सकता है शायद. काफी देर हवा में गेंद, बहुत ऊपर खेल बैठे हैं. ओहो, फील्डर पहुंचे थे लेकिन फिर से गलती. इस बार कैच ड्रॉप. 2 रन लेने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास. रन संख्या लगातार आगे बढ़ती हुई 33 रन 33. कोई भी विकेट नहीं गिरा है. बहुत
बढ़िया शुरुआत दी है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। एक से बढ़कर एक शॉट्स खेलने का प्रयास हो रहा है और किस्मत का खास तौर पर साथ भी मिल रहा है। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। इस बार शॉट ऑफ लेन पुल किया, गेंद हवा में है, डिप स्क्वायर लेग पर फील्डर तो है लेकिन फील्डर बने दर्शक, दर्शक बने दीवाने। 6 रन। आकर्षक, धुआंधार, विस्फोटक और विध्वंसक शुरुआत अपने टीम को दिलाते हुए देवेन 7 गेंदों में 25 पर बैटिंग कर रहे हैं। अजित ने कुल मिलाकर 5 गेंदों का सामना किया है। 11 पर बैटिंग करते हुए दोनों बल्लेबाज 2-2 चौके लगा चुके हैं और देवेन के बल्ले से 2 सिक्सर्स भी निकले हैं। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 39 रन बिना किसी नुकसान के। मनोज पाटिल के चेहरे पर हालांकि मुस्कान नजर आ रही है, लेकिन कहीं ना कहीं फीकी मुस्कान है। जानते हैं कि टीम ने अभी तक अच्छा प्रदर्शन नहीं किया है। पहले 2 ओवर्स में काफ़ी ज़्यादा रन्स उन्होंने खर्च किए हैं। अभी भी 2 ओवर्स का खेल बचा हुआ है पारी में और अब गेंदबाजी में परिवर्तन किया जा रहा है। प्रांजल आक्रमण पर आते हुए। देखना है कि प्रांजल क्या गोल खिला पाते हैं गेंद के साथ। अजित के पास है इस समय स्ट्राइक। अजित एक सीनियर खिलाड़ी है जहां तक मुटवल टीम का सवाल है। क्रीज के कोने से ये धीमी गति की गेंद, शॉर्ट आर्म पुल किया है डीप मिड विकेट की तरफ। फील्डर मौजूद है वहां पर, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे हैं और गलत एंड पर थ्रो। बॉलर के पास थ्रो किया गया जबकि विकेट कीपर के पास थ्रो करने की आवश्यकता थी और आखिरकार 2 रन पूरे। स्कोर 41 पर पहुंचता हुआ एक बहुत विशाल स्कोर की तरफ अग्रसर इस समय मकरंद स्पोर्ट्स मुटवल। फिर से पुल किया है, इस बार सीधे फील्डर के पास डिप स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग। इस बार 2 रन लेना बहुत मुश्किल होगा। जी हाँ, एक ही रन से आखिरकार वहाँ पर संतुष्ट होना पड़ा है। हालांकि देवेन ने पहला रन बहुत तेजी से पूरा किया था, वो दूसरे रन के लिए भी पलटना चाहते थे, निकले भी थे आगे, लेकिन देखा कि कहीं ना कहीं अजित उतने तेज गति से नहीं दौड़ रहे हैं और दूसरे रन में कोई रुचि नहीं दिखा रहे हैं, उन्होंने अपना इरादा त्यागा। स्कोर 42 रन बिना किसी नुकसान के। ये बहुत ही शानदार पार्टनरशिप पहले विकेट के लिए और हो सकता है कि इस टूर्नामेंट की सबसे बड़ी पार्टनरशिप हो। फुल टॉस थी लेकिन इस बार संपर्क नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में। डायरेक्ट हिट लगा है और जाना होगा बैट्समैन को पेविलियन में। अजित रन आउट। आउट हुए हैं लेकिन बीमर के लिए वहां पर रिव्यू लिया गया है बैट्समैन देवेन द्वारा। ऑन फील्ड अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी है, लेकिन अभी देखना है क्या निर्णय आता है तीसरे अंपायर का। फेयर डिलीवरी है, एक सही फैसला था अंपायर का, वहां पर उसको चैलेंज किया गया और रिव्यू अनसक्सेसफुल होता हुआ विकेट का भी पतन हुआ है। रनआउट के जरिए अजित आउट हुए हैं। सिंगल चुराने की चेष्टा की उन्होंने लेकिन अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंच नहीं पाए। तो इस तरह से पहले विकेट का पतन, जबकि टीम का स्कोर है 42 रन। अच्छी शुरुआत देने के बाद आउट हुए हैं अजित। 14 रनों का योगदान दिया उन्होंने अपनी टीम को और 42 रनों की बहुत बढ़िया पार्टनरशिप पहले विकेट के लिए देवेन के साथ। नए बल्लेबाज अजित के भाई रंजीत आए हैं और ये भी एक सीनियर खिलाड़ी है। ये भाइयों की जो पॉपुलर जोड़ी है हम कई सालों से देख रहे हैं और एक समय हुआ करता था कि दोनों लगातार ओपन करते थे और कई बड़ी बड़ी पार्टनरशिप्स हमने देखी अजित और रंजीत के बीच में। आज रंजीत की जगह कहीं ना कहीं देवेन ने ली है और देवेन ने भी बहुत आकर्षक शुरुआत दिलाई है। खासतौर पर देवेन ज़्यादा खतरनाक नजर आ रहे हैं 25 पर बैटिंग करते हुए। रंजीत सामना करते हुए प्रांजल का।
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अच्छी गेंद थी ये, ऑफ स्टंप के थोड़ा करीब रखा था। अच्छा ओवर घटता हुआ प्रांजल का। वैसे देखा जाए तो मनोज और रोशन जो सीनियर खिलाड़ी है वो काफ़ी महंगे साबित हुए गेंदबाजी में, लेकिन प्रांजल ने कहीं ना कहीं वापसी कराई है अपनी टीम की। और यदि टारगेट 55 के करीब रहेगा तो बढ़िया मैच बन सकता है मेरे ख्याल से। इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, हुक कर दिया आसमान की ओर, लॉन्ग लेग पर फील्डर नहीं है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद पर पहुंचते हुए गेंद घूमती हुई आउटफील्ड में। और इसी बीच काफ़ी समय बल्लेबाजों के पास 3 रन लेने का, 3 रन पूरे, 3 रनों से अपना खाता खोलते हुए रंजीत। मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम का स्कोर अब 45 रन। अभी भी तीसरे ओवर का खेल चल रहा है और यहाँ से कुल मिलाकर 7 गेंदें पारी में शेष है। ये 2 बल्लेबाज आखिर तक खेलेंगे तो मैं समझता हूँ कि शायद 65 के या फिर 70 के करीब भी टोटल को लेकर जा सकते हैं। क्षमता है दोनों बल्लेबाजों के अंदर। और देवेंद्र तो सेट बल्लेबाज है। थोड़ा फाइन खेला है, शॉर्ट फाइन लेग को बीट किया और गेंद तेजी से आउटफील्ड में सरक रही है। फील्डर का प्रयास अच्छा, काफी मेहनत और मशक्कत करनी पड़ी थी वहां पर खड़े खिलाड़ी को। कुछ रन्स जरूर बचाए, 1 रन बचाए मेरे ख्याल से, क्योंकि 3 रन फिर से दौड़कर पूरे किए गए हैं। रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत बढ़िया। और इस तरह से अब जाकर ये ओवर समाप्त होता हुआ प्रांजल का। हालांकि कोई चौका या छक्का इस ओवर में नहीं आया, लेकिन कुल मिलाकर हम देखें तो अच्छी स्थिति में है मकरन स्पोर्ट्स मुटवल। 3 ओवर का खेल समाप्त, स्कोर 48 रन 1 विकेट के नुकसान पर, 48 फॉर 1। रनों का ब्रेकअप, पहले ओवर में 18 रन आए, दूसरे ओवर में 21 रन और तीसरे ओवर में मात्र 9 रन खर्च किए प्रांजल ने। अच्छी गेंदबाजी रही प्रांजल की। 1 ओवर का खेल अभी भी बाकी है मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम की पारी में। खेल जारी रखना है प्लीज, समय का ख्याल रखें सांगे टीम के कैप्टन। इसके बाद सेकेंड राउंड का मुकाबला जय बजरंग भवाली बी और बाल गोपाल सोनालीपाड़ा के बीच में मैच रहेगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है। नेवर की पहली गेंद दिशा इन, अक्षय आए हैं गेंदबाजी के लिए, लेग स्टंप के बाहर भटकते हुए। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर अब 49। अनुशासन की कहीं ना कहीं कमी नजर आई है गेंदबाजी में, खासतौर पर पहले 2 ओवर्स में भी ये देखने को मिला। और फिर से लेग स्टंप की तरफ, और ये लेग स्टंप के थोड़ी सी बाहर रही, एक और वाइड। मनोज वहाँ पर अपने गेंदबाज को बता रहे कि उनको कहाँ पर गेंद करनी है, लेकिन मनोज की गेंदबाजी भी तो उतनी अच्छी रही नहीं इस मैच में। हालांकि मनोज सीनियर खिलाड़ी है। इस वाइड के चलते 50 रन पूरे होते हुए मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम के काफ़ी अच्छी रफ्तार से रन्स बनाए गए हैं और आज के दिन का यह सबसे अच्छा टोटल है। शॉर्ट गेंद हुक कर दिया है, कमाल की टाइमिंग, कोई मौका नहीं फील्डर के पास, 6 रन। में तो ठीक है वो बुलाती है मगर जाने का नहीं, लेकिन ऐसी गेंद बल्लेबाज को बुलाएगी तो वो जरूर जाएंगे और इस तरह से लंबे लंबे हिट्स भी लगाएंगे। देवेन का ये कुल मिलाकर तीसरा छक्का। तो क्या टाइमिंग आज देखने को मिल रही है, बहुत आसानी के साथ, सहजता के साथ और निपुणता के साथ शॉट्स खेल रहे हैं। ये फिर से हुक किया है, फील्डर है जरूर लेकिन बहुत दूर फील्डर से गेंद, पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर, 4 रन।
38 पर पहुंच चुके हैं देवेन। इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज दबाव में नजर आते हुए इस वाइड के चलते रन संख्या 61 रनों पर पहुंचती हुई। अभी भी हम देखें तो 4 गेंदें बची है और अर्धशतक बनाने का मौका है देवेन के पास। अर्धशतक पूरा करते हैं तो दूसरे बल्लेबाज बनेंगे इस प्रतियोगिता के। इस बार बढ़िया गेंद थी, अच्छी लेंथ और अच्छी लाइन ऑफ स्टंप के बाहर, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी मिला। दत्ता सुतार एकमात्र बल्लेबाज है एसके स्पोर्ट्स आपी टीम के जिन्होंने अर्धशतकीय पारी खेली है सरपंच कप 2022 में। शॉट गेंद, पुल, पावरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल एंड सक्सेसफुल, छक्का। बल्लेबाजी एक और बलम दोबाला छक्का निकलता हुआ बल्लेबाज देवेन के बल्ले से 44 पर पहुंच चुके हैं और अर्धशतक के बेहद करीब पहुंचते हुए देवेन। चौकों छक्कों की मूसलाधार बारिश की है उन्होंने। क्रीज की गहराई का बहुत अच्छा उपयोग करते हुए बैटिंग कर रहे हैं, क्रीज में डीप बल्लेबाजी कर रहे हैं। और ये भी शॉर्ट गेंद है, ये तो खुला आमंत्रण था। इस स्ट्रोक में भी है काफी दम, रन्स मिलेंगे मैक्सिमम और इसके साथ ही अर्धशतक पूरा होता हुआ देवेन का एक लाजवाब और एक बहुत ही यादगार पारी। इसका ये दूसरा अर्धशतक, देवेन का पहला अर्धशतक, 14 गेंदों का मात्र सामना किया है और क्या खूबसूरत पारी खेली उन्होंने। ऑफ साइड में शुरुआत में एक अच्छा स्ट्रोक, उसके बाद ऑन साइड में ज्यादातर रन्स बनाए हैं और गेंदबाजी बड़ी ही लचर। एक और थोड़ी छोटी गेंद थी इस बार गैप में और ये 4 रन्स। बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद को निकाल दिया है। लगातार बड़े बड़े स्ट्रोक्स और इस चौके के साथ पारी समाप्त होती हुई मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम की। टूर्नामेंट का सबसे बड़ा टोटल भी उन्होंने बना लिया है, 77 रन एक विकेट के नुकसान पर, और जीतने के लिए 78 रन बनाने होंगे 4 ओवर्स के खेल में जय सावरीदेव सांगे टीम को। अगला मैच जिसका टॉस किया जाएगा, टॉस बॉक्स में बाल गोपाल सोनाली पाड़ा और जय बजरंग भावाली बी के बीच में। चलते हैं टॉस की तरफ। पुढचा सामना हा प्रत्येकी 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। सन्माननीय चंद्रकांतजी काकडे आणि सन्माननीय सुदामजी जाधव या दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत। पाहुण्यांचं टॉस बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। सरपंच चषक 2022 आणि एम डी स्पोर्ट्स असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे। जोगेंद्र कॉल देत आहेत, भावाळी बी संघाचे कॅप्टन।
MD स्पोर्ट्स असा कॉल मात्र आलेला आहे. सरपंच चषक 2022. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊया. येताडे गावचे समाजसेवक आणि उद्योगपती सचिन रामजी पाटील यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे शीतपेय. सोनाळीपाडा संघाने टॉस जिंकलाय. स्वर्गीय अजय पाटील यांच्या स्मरणार्थ हे शीतपेय आपण देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच पाहुण्यांचे आभार. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. 3-3 षटकांची मॅच असणार आहे. मागच्या मॅचमध्ये जो संघ खेळवला होता तोच असेल की काही चेंजेस? तोच संघ असेल. काही चेंजेस नाही आहेत. भवाळी बी संघ हा मात्र एक चेंज झालेला संघ तुमच्या आता समोर आलेला आहे. तर त्या संघाविरुद्ध खेळत असताना काय रणनीती असणार आहे? विशेषतः गोलंदाजीमध्ये कुठल्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा बाळगून आहात आणि किती स्कोअरपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? असा स्कोअर म्हणजे त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी असतील. जोगेंद्र, काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये क्लिनिकल परफॉर्मन्स होता की जास्त काही संघर्ष करावा लागला असं वाटतंय? नाही, परफॉर्मन्सचा एवढा काही विषय नव्हता. फक्त थोडा दडपणात आलेला होता कारण प्रेशर थोडाफार येतोच आणि प्लेयरसुद्धा कमी होते. तर आता ते प्लेयरसुद्धा आहेत इनेटमध्ये आणि चांगला परफॉर्मन्स देऊ. सामना जिंकून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात दुसऱ्या फेरीमध्ये, म्हणजे आता कॉन्फिडन्स वाढलेला असणार आहे? कॉन्फिडन्स वाढलेला आहे परंतु दबावसुद्धा आहे कारण आम्हाला ही ट्रॉफी जिंकायचं खूप स्वप्न आहे. निश्चितच अपेक्षा आहे की चांगला खेळ तुमचे जे खेळाडू करतील. तुम्हाला सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉसमधून समाचार असा आहे की बालगोपाळ सोनाळीपाडा संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे आणि ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून राहुल भोईर यांचा सुमधुर. राहुल भोईर थोडा काळ विश्रांती घेत आहेत. तर आपण कंटिन्यू करूया. पहिल्याच बॉलवर झेल ड्रॉप. रोशनला जीवदान मिळतंय. खरं तर हा एक रेग्युलेशन झेल होता असं मी म्हणेन, कारण रेग्युलर खेळणारे हे खेळाडू आहेत आणि असा जेव्हा थेट तुमच्या हातात झेल येतो तो रेग्युलेशन झेल असतो. सोपा झेल सिटर तुम्ही म्हणू शकाल क्रिकेटच्या भाषेत, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. रोशन आणि मनोज ही जोडी आहे. कुमारचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही आहे मनोज. मिसफील्ड झाली आहे मिड ऑनला. त्याचा थोडासा फटका बसत असताना मुटवल टीमला एक धाव कंप्लीट केली गेली आहे. मनोजने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. मोठं टार्गेट आहे. डोंगरा एवढं आव्हान येते पार करायचं आहे. 78 धावा 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत जय सावरीदेव सांगे संघाला. फुलटॉस बॉल यावेळेस आडव्या बॅटनं खेळून काढलाय गॅपमधून. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. पहिला चौकार जे जीवदान मिळालेलं आहे फलंदाज रोशनला, त्याचा पुरेपूर येथे फायदा उठवावा लागणार आहे आणि तोच प्रयत्न मात्र हा फटका फसलाय असं वाटतंय. फिल्डर चेंडू खाली. यावेळेस कुठली चूक होत नाहीये. फलंदाज बाद रोशन मोगरे. सांगे संघाला नवीन फलंदाज उमेश इन एट नंबर 3. यावेळेस सुरेख बॉल आहे. किती छान बॉल होता हा. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली जाते. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मनोजचा. ऑन साईडला मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगच्या वरून बॉल काढायचा होता मात्र संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये बनवता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे 1-6. अजूनही 72 धावांची आवश्यकता विजयाकरिता. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज कुमार. यावेळेस एस्टेनच्या रोखानं बॉल टाकलाय टॉपेज आणि मनोजची विकेट देखील येते. गमावली जाते. सोपा झेल. फिल्डरने कुठली चूक केली नाहीये. मनोज इज वॉकिंग बॅक टू द पवेलियन.
समाप्त होतोय. धावसंख्या फक्त 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकांमध्ये 72 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी सांगे संघाला. म्हणजे सांगे संघ जो आहे तो पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेला या मॅचमध्ये. 2 मोहरे गारद केले पहिल्या ओव्हरमध्ये. दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला कुमारने. अतिशय सुंदर गोलंदाजी. तर या ठिकाणी आम्ही करत आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये आता थोडासा बदल. मायक्रोफोनवर येत आहेत राहुल भोईर. थँक्यू सो मच अजय. घरात फटका तर चांगला आहे. धावा इथनं चांगल्या मिळू शकल्या असं मात्र फिल्डिंग जबरदस्त झाली आहे. ललिशच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग. फुटवर्कचा भरपूर चांगला वापर करत असताना धावा स्कोर बोर्डवरती पहिल्या इनिंग मध्ये भरपूर मोठी धावसंख्या. हा चेंडू देखील भरपूर चांगला आहे. देवांना पहिल्या इनिंग मध्ये 54 बनवल्या होत्या. जबरदस्त खेळ त्याचा पाहायला भेटला. षटकार एकूण 6, 3 चौकार. अप्रतिम बॅटिंग. विकेटना टॉप एज आहे. फिल्डर जेलच्या खाली आणि जेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द माशीच असं म्हटलं जातं. कुमारकडनं चूक होती. धाव मात्र इथं एकच सिंगल डबलने तर काम जमणार नाही. सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा फटका डाऊन ग्राउंडचा आहे. बरोबर येईल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं येतो हा षटकार. संघाची धावसंख्या 15. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे धावसंख्या 16 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना टार्गेट 78चा आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. विकेट. दरम्यानचा हा देखील फटका हवेत खेळले. तिथे होतं फिल्डर मध्ये झाली चूक आणि धावा इथनं मिळतील 4. संघाची धावसंख्या 20. असेच काही फटके मात्र खेळावे लागतील. चेंडू आणि बॅटचा आता मात्र संपर्क आला नाही. पूर्णपणे लाईन मिस केली फलंदाजानं. आल्या डॉट बॉल. षटका दरम्यानचं दुसरं देखील कंप्लीट झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 20 आहे. धावपलक 20 वरती 78चं टार्गेट आहे मॅच मध्ये. चला वेग घेऊ नका. थोडंसं स्पीडअप करा. भरपूर मॅच अजूनही खेळवायच्या आहेत. दरम्यानचा फटका हवे तर मिसामेंगे शॉट. फिल्डर जेलच्या खाली. जेल ड्रॉप झालाय. दोन धावा इथनं मिळतील. टॉस पुढच्या मॅचचा झालेला आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेचच सामना संपल्याच्या नंतर रेडी राहायचं आहे.
कीर्ती मदन जाधव हिचं देखील शुभागमन झालं, तिचं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा संघ नक्कीच आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेलच. खेळाडू झालेत बाद. चला लवकर चला थोडंसं. नक्कीच उद्या देखील आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. पहिली मॅच साई शेठ बजाके यांचा संघ नक्कीच ओमसाई स्पोर्ट्स किरवली आहे त्यांच्या अगेन्स्ट स्वामी समर्थ सोनाळे. त्याच्यानंतर आपल्याला पुढील मॅच पाहायला मिळेल पवनपुत्र स्पोर्ट्स पिसे विरुद्ध अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा बी. त्याच्यानंतर आई एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध टेंटन स्पोर्ट्स आमने. कीर्ती स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स बापगाव. जय बजरंग स्पोर्ट्स बावाले ए डी DSC आमने. त्याच्यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी स्पोर्ट्स वालशिन ए आणि येणारा संघ असे नक्कीच आपल्याला सामने पाहायला मिळतील. हाला चौकार. पुढचा बॉल आदरबानचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. पाहुण्यांचं शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सन्माननीय दीपकजी केने साहेब जे देवरुंगचे आहेत त्यांचं शुभागमन झालं. जे उपाध्यक्ष आहेत भाजपा युवा मोर्चाचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे नक्कीच ते भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष. त्याच्यानंतर सन्माननीय पंढरीनाथ महात्रे सर आहेत डोंबिवलीचे उपाध्यक्ष भाजपा डोंबिवली शहराचे. त्याच्यानंतर माननीय श्री मधुसूदन पाटील साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावर डोंबिवलीचे आहेत. जे अध्यक्ष आहेत देना बँक डोंबिवलीचे. सर्व नक्कीच दरम्यान पाहुणे आपल्या व्यासपीठावर त्यांचं नक्कीच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दीपक केने श्री बालाजी ह्युमन रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मॅन ऑफ द मॅच गिफ्ट दिले त्यांनी. सन्माननीय दीपकजी केने नक्कीच जी श्री बालाजी ह्युमन रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे नक्कीच बघतो आपण मॅनेजर डायरेक्टर आहेत. ते मॅनेजमेंट डायरेक्टर आहेत. नक्कीच मोठी जिम्मेदारी जबाबदारी त्यांच्यावरती देखील आणि त्यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आलेत मॅन ऑफ द मॅचसाठी. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यांचं देखील शुभ आगमन झालं. यावेळेचा हा फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट. फिल्डर झेलच्या खाली. झेल ड्रॉप झाला. फलंदाज बाद. किरण
ओव्हर द विकेट ना. हा देखील चांगला चेंडू आहे. मॅचमध्ये नक्कीच औपचारिकता बाकी असणार आहे. ज्या अनुषंगानं बघतो आपण धावा स्कोर बोर्डवरती 31 आहेत. 47 अजूनही बनवायचे आहेत. म्हणताय 6 फटका. तर मॅच देखील आता मात्र सांगे टीमला देखील माहिती की इथनं सामना आता मात्र जिंकणं सोबत झालं नाही. द विकेट. शपा झाले, भरपूर शपा झाले. ऑफस्ट्रिक वरती चिंडवण्या बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. या पुढच्या दोन्ही टीमनं रेडी राहायचं लगेचच. दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. आणि अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे. निशा प्रकारे हा सामना मात्र मकरंद